म्हणजे अमित शहा एक क्रिमिनल गुंडा असल्यामुळे त्याला बुद्धी नावाची गोष्टच नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होण्या अगोदर हजारो वर्ष आणि आजही 33 कोटी देव तसेच आहे। आणि हजारो वेळेस इथल्या दबळ्या कुचल्या समाजानं, शोषित समाजानं, अछूत समाजानं देवाचं देव 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 केलेलंच आहे। परंतु बाबासाहेबांचा अपमान करण्यात आलेला आहे आणि सर्वत्र निदर्शनं, तीव्र निदर्शनं चालू आहे। काय म्हणतात देशभरामध्ये देशाच्या सर्वोच्च पंचायत संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं एक तडीपार गुंडा कालचा एक क्रिमिनल तो या देशाचा दुर्दैव आहे, गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे हेट स्पीच दिलं, जी अवहेलना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं एक फॅशन आहे। आणि इतक्या वेळा जर ईश्वराचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्ग प्राप्त झाला असता। आम्ही त्याला असं विचारू शकतो की अमित शहा, खरं म्हणजे अमित शहा एक क्रिमिनल गुंडा असल्यामुळे त्याला बुद्धी नावाची गोष्टच नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होण्या अगोदर हजारो वर्ष आणि आजही 33 कोटी देव तसेच आहे। आणि हजारो वेळेस इथल्या दबळ्या कुचल्या समाजानं, शोषित समाजानं, अछूत समाजानं देवाचं देव 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 केलेलंच आहे। परंतु त्यांना कधीही स्वर्ग प्राप्त झाला नाही, ते नरकातच डुबले। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि या देशातल्या 85% बहुजनाला स्वर्ग मिळाला, स्वातंत्र्य मिळालं आणि जगण्याची संधी मिळाली। आणि म्हणून हजारो वर्ष यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा हुशार माणूस पैदाच झाला नाही आणि यांच्यामध्ये देशाची घटना लिहिण्याची कुवतच नव्हती। यांना सल जर कुठली असेल तर एक अछूत माणूस, एक मागासवर्गीय माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचा घटनाकार झाला आणि आमच्यामध्ये घटनेचं घ सुद्धा आजपर्यंत कोणाला लिहिता आलं नाही। ही खऱ्या अर्थाने यांना सल आहे। आणि म्हणून नेहमी जेव्हा जमेल तेव्हा काँग्रेस असो, भारतीय जनता पार्टी असो, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात। परंतु हे बेईमानांनो, तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला काय? बाबासाहेब आंबेडकरांना जगानं सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून नावाच दिलाय। तुमच्या त्याला काय फरक पडतो? बाबासाहेब आंबेडकरांचं हिट स्पीच जर तुम्ही करणार असाल तर सूर्यावर थुकल्यासारखं होतंय। तुमच्या तोंडातला तुका तुमच्या तोंडावर पडणार आहे आणि म्हणून सारं जग ही गोष्ट जाणून आहे। यावरती पंतप्रधान मोदी साहेब यांना त्यांचाही आम्ही निषेध करतो। खऱ्या अर्थानं संसदेचा नेता, या देशाचा सर्वोच्च नेता, खऱ्या अर्थानं त्याला अमित शहाला समज द्यायला पाहिजे होते, अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। परंतु त्या गुंडाची, त्या तडीपारची मोदीनं सुद्धा पाठराखण केली म्हणून आम्ही दोघांचाही निषेध करतो। आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तमाम देशातल्या जिल्हा कचेरीवरती आज निदर्शन होत आहेत आणि आज आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहोत। जर पंतप्रधान यांनी जर याच्यावरती ऍक्शन घेतलं नाही तर पुढचं आपण काय करणार आहे? तर कोर्टात जाणार का निदर्शनात चालू ठेवणार? ते आमची सुप्रीम नेता बहन मायावती यांच्या दिशानिर्देशानुसार बहुजन समाज पार्टीचे कार्यक्रम चालत असतात आणि याच्यावरती काय निर्णय घ्यायचा, काय ऍक्शन घ्यायची, पुढे कसं आंदोलन करायचं हे बहन मायावती यांच्या दिशानिर्देशानुसार ठरणार आहे आणि आम्ही त्यांच्या ऑर्डर फॉलो करतो। आपलं नाव सांगा। माझं नाव मुकुंद सोनवणे, मी बहुजन समाज पार्टीचा प्रदेश महासचिव तथा मराठवाडा प्रदेशचा प्रमुख